गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण पाहणार आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आतापर्यंत आपण खूप सारे या ठिकाणी क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. डोबेरायनरने सांगितलं असेल, न्यूटनने सांगितलं असेल, मेंडेलिव्हने सांगितलं असेल, पण या सर्वांमध्ये आपल्याला कुठं ना कुठं काहीतरी ड्रॉबॅक पाहायला मिळाले. तर या ठिकाणी आज आपण कंप्लीट मॉडर्न पिरियॉडिक टेबल याचं स्ट्रक्चर पाहणार आहे. यामध्ये आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबल याच्यामध्ये आपल्याला 4 ब्लॉक पाहायला मिळतात. या मॉडर्न पिरियॉडिक टेबलला सुद्धा किती ब्लॉकमध्ये डिवाइड केलेला आहे? 4 ब्लॉकमध्ये. तर हा पहिला आहे एस. यानंतर याला म्हणतो आपण पी ब्लॉक. काय म्हणतो? पी ब्लॉक. आणि याला म्हणतो आपण डी ब्लॉक. कोणता ब्लॉक म्हणतो? डी ब्लॉक. आणि हा आहे खाली या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, याला म्हणतो आपण एफ ब्लॉक. एस, पी, डी आणि एफ. बरोबर. याचा शॉर्ट फॉर्म जर तुम्हाला पाहायचा असेल म्हणजे ट्रिक, सोहम प्रेम दे फुटाने, म्हणजे एस, पी, डी, एफ. आता आपल्या क्लासमधले दोघं जण आहे, सोहम प्रेम दे फुटाने. फुटाने हे खाली पडलेले आहेत, ते काय म्हणतो? सोहम आणि प्रेम दे फुटाने, म्हणजे उचलून घ्या ते. ठीक आहे. समजण्यासाठी एक सोपं तुम्हाला सांगितलं की हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. आपल्याला वेळेवर आठवत नाही एस, पी, डी, एफ ब्लॉक आहेत, पण आपल्याच क्लासमधले 2 मुलं आहेत, सोहम आणि प्रेम. यांना काय म्हणायचं? दे फुटाने. फुटाने म्हणजे एफ ब्लॉक. कळते? तर हे जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे याचं आपण स्ट्रक्चर पाहत आहे. काय पाहत आहे? स्ट्रक्चर. ओके. तर द मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड ॲज पिरियड. तर यामध्ये पहा, आता लक्ष द्या, आपल्याला हॉरिझॉन्टल रोज, थांबा एक मिनिट, या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत ह्या आपल्याला 1 ते 7 पर्यंत पाहायला मिळतात. किती? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ह्या काय आहेत? हॉरिझॉन्टल रोज आहेत. याला आपण काय म्हणतो? पिरियड म्हणतो. काय म्हणतो? हॉरिझॉन्टल रोज. यांना आपण काय म्हणतो? पिरियड्स म्हणतो. हे विसरायचं नाही. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि ते किती आहेत? 1 to 7. 1 ते 7 आहेत हॉरिझॉन्टल रोज. त्याला आपण काय म्हणतो? पिरियड असं म्हणतो. आता तुम्ही म्हणसाल की याच्यामध्ये 1 आणि हे 2, ह्या 2 पण लाईन आहेत, पण एक बाळांनो लक्ष ठेवा इकडे की या ठिकाणाहून 57 पासून 71 पर्यंत आणि 89 पासून 103 पर्यंत ह्या लाईन या लाईन मधूनच एक्सटेंड झालेल्या आहे. आलं का लक्षात? म्हणजे ही लासी परणार पंसम यू गट टबडी हो या टाइम ब्लू, या ठिकाणी ही जी लॅन्थनाइट सिरीज आहे ही या पिरियड 6 मधूनच निघालेली आहे. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सर्व सांगणार आहे. लक्षात? तर पहा, लक्ष द्या. द 18 वर्टिकल कॉलम्स. आता इथे तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 असे 18 वर्टिकल कॉलम्स दिसत आहेत. काय दिसत आहे? ते किती आहेत? 1 to 1 ते 18 पर्यंत. किती आहेत? 1 ते 18 पर्यंत वर्टिकल काय आहेत? कॉलम्स आहेत. वर्टिकल कॉलम्स. त्याला आपण काय म्हणतो? ग्रुप्स म्हणतो. काय म्हणतो? ग्रुप्स. आता लक्षात राहील, ज्या आडव्या रो आहेत त्याला आपण काय म्हणतो? पिरियड्स. आणि जे वर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? ग्रुप्स. रोज किती आहेत? 1 to 7 आणि कॉलम्स किती आहेत? 1 to 18. त्याला आपण काय म्हणतो? ग्रुप्स असं म्हणतो. द अरेंजमेंट ऑफ पिरियड अँड ग्रुप्स रिझल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. जसं की आपण यांची अरेंजमेंट केली तर यामध्ये आपल्याला फॉर्मेशन झालेलं पाहायला मिळते टेबलच्या फॉर्ममध्ये. कशाच्या फॉर्ममध्ये? टेबलच्या फॉर्ममध्ये. मॉडर्न पिरियॉडिक टेबल कोणी डिस्कवर केला? हेनरी मोसले यांनी. ओके. न्यूलँड, डोबेरायनर आणि मेंडेलिव्ह यांनी
फंडामेंटल प्रॉपर्टी काय ठेवली होती, ॲटॉमिक मास, एलिमेंटचे ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने त्याने अरेंज केलं होतं. पण मोस्टलीनी काय केलं, त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी प्रत्येक एलिमेंटला ठेवलेला आहे. ओके, पहिले एक एलिमेंट ठेवला त्याच्या ॲटॉमिक नंबरनुसार, त्यानंतर दुसरा, त्यानंतर तिसरा, बरोबर, याचा ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी. ओके, आणि काही समोर गेल्यानंतर एक एलिमेंट असा आला की त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे आणि हा जो एलिमेंट आहे यामध्ये काहीतरी साम्य, काहीतरी सिमिलॅरिटी पाहायला मिळाली, म्हणून हा जो एलिमेंट इथं न लिहिता याच्या खाली लिहिला. समजत आहे, ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार. ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ द बॉक्सेस. आता इथे आपण ॲटॉमिक नंबर जो आहे हा अशा प्रकारे इथे लिहू शकतो. हायड्रोजन, त्यानंतर हेलियमचा इथे 2, त्यानंतर इथे लिथियमचा 3, बेरिलियम 4, बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9, त्यानंतर निऑन 10, सोडियम 11, 12. ओके, इकडे परत 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. कळत आहे? हे मी रेड पेनने काय लिहिलेलं आहे, ॲटॉमिक नंबर लिहिलेले आहेत त्याच्यावरती. तुम्हाला लक्षात येऊ शकते की ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी यामध्ये अरेंजमेंट केलेली आहे. कशाची? एलिमेंट्सची, बरोबर. तर यामध्ये लिथियम जो आहे तो तिकडे का बरं नाही लिहिला, परत हेलियमच्या बाजूला का नाही लिहिला? कारण की लिथियमची जी प्रॉपर्टी आहे, ज्या प्रॉपर्टी लिथियम दाखवत आहे त्याच प्रॉपर्टी आपल्याला, तेच गुणधर्म हायड्रोजनचे पाहायला मिळतात, म्हणून त्या लिथियमला तिकडे न लिहिता याच्या खाली लिहिलं. कळत आहे? त्यानंतर बेरिलियम, हा बेरिलियमच्या खाली मॅग्नेशियमच का लिहिला? त्या मॅग्नेशियमला आपण तिकडेच का नाही लिहिलं? त्या मॅग्नेशियमची जी प्रॉपर्टी आहे त्या बेरिलियमच्या प्रॉपर्टीशी काय करतात, मॅच करतात, सिमिलर आहे, म्हणून त्याला त्याच्या खाली लिहिलं. कळत आहे? आणि अशा प्रकारे फॉर्मेशन झालं टेबलचं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मॉडर्न पिरियोडिक टेबल. कळत आहे? ईच बॉक्स करस्पॉन्ड टू द प्लेस फॉर वन एलिमेंट, आणि प्रत्येक बॉक्समध्ये तुम्हाला एक एक एलिमेंट पाहायला मिळतो. या आधी जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये कधी कुठे कुठे 2-2, कुठे कुठे अशा प्रकारे एलिमेंट एकाच बॉक्समध्ये 2 पाहायला मिळत, पण याच्यामध्ये सेपरेट सर्व एलिमेंटला काय आहे, राहण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे कोणाला काही अडचण आहे का? नाही, सेपरेट बॉक्स त्या ठिकाणी दिलेला आहे. अपार्ट फ्रॉम दिस 7 rows, 2 rows आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबल. आता या पिरियोडिक टेबलमध्ये तुम्हाला खाली 2 rows पाहायला मिळतात. बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबल 2 rows पाहायला मिळतात. त्याला आपण काय म्हणतो, दीज आर कॉल्ड ॲज लॅन्थॅनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज. आता का बरं? कारण की हा या ठिकाणी लॅन्थॅनम पासून स्टार्ट होतो आणि हा ॲक्टिनम पासून स्टार्ट होतो, म्हणून त्याला काय म्हणतात, पहिल्या रोला लॅन्थॅनाइड सिरीज आणि सेकंड रोला ॲक्टिनाइड सिरीज, आणि या 2 रोला कंबाईन आपण काय म्हणतो, एफ ब्लॉक. काय म्हणतो? एफ ब्लॉक. सोहम प्रेम दे फुटाणे, म्हणजे SPDF 4 ब्लॉक आहेत. आलं का लक्षात? समजत आहे? हां. देअर आर 118 बॉक्सेस इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल इन्क्लुडिंग 2 सिरीज. आता ह्या सिरीज आपण जेव्हा यामध्ये कंबाईन करतो तेव्हा 118 या ठिकाणी 118 पूर्ण जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला कंप्लीट मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी हे जे एलिमेंट्स आहेत 1, 2, 3, 4 आणि हे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स आहेत. सध्या आपल्याला त्याचं शिकण्याचं काही काम नाही आहे, पण ते डिस्कवर्ड झालेले आहेत. 118 या ठिकाणी एलिमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ फ्यू एलिमेंट्स वॉज इस्टॅब्लिश्ड experimentally and thereby the modern periodic table is now completely filled. आणि म्हणून आपल्याला यामध्ये 118 एलिमेंट्स पाहायला मिळतात मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये. द एंटायर पिरियोडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. आताच आपण पाहिलं S, P, D आणि F. हे विसरायचं नाही, MCQ मध्ये तुम्हाला विचारू शकतात की किती ब्लॉक्स आहेत. मॉडर्न पिरियोडिक टेबल किती ब्लॉकमध्ये डिवाइड झालेले आहे, तर 4 ब्लॉकमध्ये.
ठीक आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्या ब्लॉकमध्ये कोणता कार्यकर्ता आहे, फॉर एक्झाम्पल बोरॉन कोणत्या ब्लॉकमध्ये आहे पाहायला मिळतो, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पी ब्लॉकमध्ये. ओके, तर अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला MCQ मध्ये विचारू शकतात. तर हे लक्षात कसं ठेवायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. द यस ब्लॉक कंटेन्स ग्रुप 1 and 2. आता यस ब्लॉकमध्ये आपल्याला किती ग्रुप पाहायला मिळतात? सर्वात आधी ग्रुप आणि पिरियड. यानंतर सांगितलं तर लक्षात राहायला पाहिजे की समजलं पाहिजे तुम्हाला ग्रुप म्हणजे काय आणि पिरियड म्हणजे काय. ग्रुप म्हणजे काय? जे व्हर्टिकल कॉलम आहेत त्याला आपण काय म्हणतो? ग्रुप. आणि हॉरिझॉन्टल रो आहे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 7 आहेत, त्याला आपण काय म्हणतो? पिरियड्स म्हणतो. ग्रुप किती आहेत? 18. तर पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप. ओके, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप याच्यामध्ये आपल्याला कंटेन्स यस ब्लॉक. यस ब्लॉक कंटेन फर्स्ट अँड सेकंड ग्रुप. तर फर्स्ट ग्रुप मध्ये आपल्याला पाहायला मिळते हल्ली नक्कर अफकोर्स फर काय हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, याचं नाव काय आहे? रुबिडियम. रुबिडियम आणि सीझियम फ्रान्सियम. रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. याला शॉर्ट मध्ये तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता? हल्ली नक्क रबकस फर. हल्ली नक्क रबकस फर म्हणा माझ्या मागे. हल्ली नक्क रबकस फर याचा आपण डायरेक्ट आपण खूप सारं त्याला वाढवलं ना ते आपल्या लक्षात नाही राहणार. हे तुम्ही डायरेक्टली त्याला लक्षात हल्ली नक्क रबकस फर. त्यानंतर सेकंड ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळते, सेकंड ग्रुपमध्ये आपल्याला बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडियम. कळत आहे? तर याला कशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो? बेमक्का सरबारा. बेमक्का सरबारा. त्यानंतर इकडे आहे आपल्याला पहा एकदा पूर्ण सांगून देतो, त्यानंतर आपण पूर्ण अभ्यास करणार. ओके, हल्ली नक्क रबकस फर बेमक्का सरबारा स्कटी वक्र मन फेकोनी कुझन यर्झर नब्मो टक्रूरपट अकड हफ्तावरे ओस इरपट युहग रब डब सकभ हसमत डस रक्कन. त्यानंतर पी ब्लॉक बलगा इंटी ससी गेसन पब नप्प असब्बी ओससे टेपो फकल व्हरायटी. 18 ग्रुप मध्ये नोबल गॅसेस हे ने अर्कर झेरन, हे ने अर्कर झेरन सॉरी. त्यानंतर लॅन्थनेट आणि ॲक्टिनेट सिरीज लासी परनडपमसम युगट टबडी हो यटम यब्लू. त्यानंतर ॲक्टिनेट सिरीज अख्थप्पा यू नप्पू अमकम बक्सफ अस्फम मडनोलर. तर अशा प्रकारे आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी पूर्ण पिरियडिक टेबल लक्षात ठेवू शकतो. समजत आहे तुम्हाला? ओके, तर द ग्रुप आता लक्ष द्या. ग्रुप 13 to 18 पर्यंत आपल्याला पी ब्लॉकमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर डी ब्लॉकमध्ये आपल्याला ग्रुप 3 पासून तर ग्रुप 12 पर्यंत पाहायला मिळतात. आणि या ब्लॉकमध्ये लॅन्थनेट आणि ॲक्टिनाइट सिरीज हे आपल्याला पाहायला मिळते. आणि यामध्ये अजून एक तुम्हाला सांगण्यासारखं म्हणजेच जो डी ब्लॉक आहे याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिशन एलिमेंट सुद्धा म्हटल्या जाते. काय म्हटल्या जाते? जो ग्रुप 1 आहे त्याला आपण अल्कली मेटल्स म्हणतो. म्हणजेच हल्ली नक्क रबकस फर हे जे आहेत याला काय म्हणतो आपण? अल्कली मेटल्स. त्यानंतर ग्रुप 2 मध्ये जे आहेत बेमक्का सरबारा याला आपण अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतो. कोणते मेटल म्हणतो? अल्कलाइन अर्थ मेटल. ग्रुप डी जो डी ब्लॉक आहे, डी ब्लॉक मध्ये आपल्याला ट्रान्झिशन एलिमेंट्स आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? ट्रान्झिशन एलिमेंट. त्यानंतर याला म्हणतात बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. याला आपण ही बोरॉनची फॅमिली, ठीक आहे, काय म्हणणार? बोरॉन फॅमिली. बलगा इंटी काय म्हणणार? बलगा इंटी. म्हणजेच बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि टीन टी आहे काय होतं पासाल. त्यानंतर कार्बन फॅमिली, कार्बन, सिलिकॉन, याच्या खाली याचे पूर्ण काय आहे ते पासाल.
स सी गे सन पप, शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवसाल, स सी गे सन पप, नायट्रोजन फॉस्फरस आर्सेनिक, याच्यामध्ये सुद्धा हे नायट्रोजन फॅमिली आहे, नप्प असब्बी, काय नप्प असब्बी, ते तुम्ही जर व्यवस्थित पाहसाल तर तुम्हाला हे लक्षात राहील. त्यानंतर ओससे टेपो, ऑक्सिजन सल्फर याच खाली. ओके, ही ऑक्सिजन फॅमिली. तर कोणती कोणाची फॅमिली आहे ते लक्षात ठेवणं तुमचं काम आहे. आता आलं लक्षात. त्यानंतर आहे फ्ल्युरिन, याला फ्ल्युरिन फॅमिली आपण म्हणत नाही, त्याला काय म्हणतात, हॅलोजन. काय म्हणतात, हॅलोजन म्हणतात. फकल व्हरायटी म्हणजे फ्ल्युरिन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन आणि ॲस्टेटाईन. ओके. त्यानंतर आहे नोबेल गॅसेस, हे ने अर्कर झेरन, नोबेल गॅसेस किंवा त्याला इनर्ट गॅसेस सुद्धा आपण म्हणतो. काय म्हणतो, इनर्ट गॅसेस. ओके, हे ने अर्कर झेरन, हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. अशा प्रकारे आपण या ठिकाणी यांची माहिती घेतलेली आहे. अजून एक आपल्याला या ठिकाणी एक झिगझॅग लाईन पाहायला मिळते. झिगझॅग लाईन कशी पहा, बोरॉन, त्याच्यामध्ये कोण कोण येते, बोरॉन, त्यानंतर सिलिकॉन, त्यानंतर त्याच्यामध्ये जर्मेनियम, त्यानंतर आर्सेनिक, त्यानंतर अँटीमनी, त्यानंतर आहे टेल्युरियम, त्यानंतर आहे पोलोनियम. या पोलोनियम पर्यंत पहा, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, त्यानंतर आहे अँटीमनी, टेल्युरियम आणि पोलोनियम. ही झिगझॅग लाईन पाहायला मिळते, याला म्हणतात मेटॅलॉइड. तर या मेटॅलॉइडच्या लेफ्ट साईडला आपल्याला सर्व पाहायला मिळतात मेटल. काय पाहायला मिळतात, मेटल्स. त्यानंतर या झिगझॅग लाईनच्या राईट साईडला इकडे आपल्याला काय पाहायला मिळतात, नॉन मेटल्स. काय पाहायला मिळतात, नॉन मेटल. आणि हे झिगझॅग लाईन म्हणजेच काय असतात, मेटॅलॉइड. काय पाहायला मिळतं, याला काय म्हणतो आपण, मेटॅलॉइड्स असं म्हणतो. म्हणजेच हे जे आहेत झिगझॅग लाईन मधले, हे काही प्रॉपर्टी मेटल सारख्या दाखवतात आणि काही नॉन मेटल सारख्या दाखवतात. म्हणजे घर का ना घाट का, बरोबर ना, दोन्हीही प्रॉपर्टी ते दाखवत असतात. तर या लेफ्ट साईडला म्हणजे तुमच्या काय असेल, मेटल्स. त्यानंतर मेटलॉइडच्या राईट साईडला नॉन मेटल आणि झिगझॅग लाईन मध्ये आहेत त्याला आपण काय म्हणतो, मेटलॉइड. हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. समजत आहे, यस ऑर नो. तर अशा प्रकारे या ठिकाणी 1 ते 20 पर्यंत आधी आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहे, त्याचे ॲटॉमिक नंबर. ओके. आणि स्कॅन्डियम पासून तर झिंक पर्यंत हा 21 ते 30 डायरेक्ट आपण असे सुद्धा लक्षात ठेवू शकतो. म्हणजे 20 पर्यंत झाले तर याच्या पुढचे लक्षात ठेवणं 30 पर्यंत ॲटॉमिक नंबर हे खूप सोपे आहे. स्कटी वक्र मन फेकुनी कूजन, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नेशियम, आयरन, कोबाल्ट, निकेल, झिंक, कॉपर आणि झिंक. अशा प्रकारे आपण 30 पर्यंत तरी लक्षात ठेवायला पाहिजे. समजत आहे इथे. तर अशा प्रकारे आपण स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल या ठिकाणी पाहिलेलं आहे. कोणाला काही डाऊट, काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. ओके. थँक्स फॉर वॉचिंग.